राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देखील घेऊन आलेलो आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आनंदाची बातमी कोणती असणार आहे सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आलं असून आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार असून तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील या व्हिडिओच्या माध्यमातून होणार असून आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार तर येणार कधी असा प्रश्न देखील तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील आली या मोठी आनंदाची बातमी। शेतकरी देखील आता नाचू देखील लागलेले आहे। आता जे शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते गेले काही दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना देखील एक आशा लागलेली होती। नमोचा 8वा हप्ता देखील उशीर झाल्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला असून आता केंद्र सरकारने देखील एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना नमोचा 8वा नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच 2 हप्ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्ही देखील नमोच्या आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील एक मोठा दिलासाच मिळणार असून आता तुम्ही देखील आता थेट नाचणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला देखील नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता पूर्णपणे मिटून टाकण्यामध्ये आलेली आहे। त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्याही 22व्या हप्त्याची चिंता तुमची पूर्णपणे मिटलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल महाराष्ट्रातील तर आता तुम्हाला देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता तुम्हाला पण देखील आता 22वा हप्ता आणि देखील 8वा हप्ता एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो। तुम्हाला देखील हा हप्ता एकत्रितपणे देखील बँकेच्या खात्यामध्ये जमा दिसू शकतो। तर चला किती रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सविस्तरपणे आपण ती रक्कम जाणून घेऊ। पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच बघणार किती रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते, किती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित केली जाऊ शकते सविस्तरपणे आपण बघू। आता पीएम किसान योजनेचे देखील 2000 रुपये म्हणजेच 22व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये देखील टाकण्यामध्ये येऊ शकतात। म्हणजे की आता शेतकऱ्यांची देखील पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे मिटली असून आता 2000 रुपये त्यांना देखील मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे देखील 2000 रुपये आता नमोच्या 8व्या हप्त्याचे देखील तुम्हाला 2000 रुपये मिळणार असे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये देखील जमा करण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता जर तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, गेले काही आठवड्यापासून गेल्या काही महिन्यापासून देखील शेतकऱ्यांना एक मोठी ओढ लागली होती की नमोचा 8वा हप्ता कधी जमा होणार, नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची कधी संपणार आहे अशी ओढ देखील शेतकऱ्यांची लागलेली होती। शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील पूर्णपणे या ठिकाणी चिंता होती की नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार। शेतकरी पूर्णपणे 1.5 ते 2 महिन्यापासून नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता करत होते। नमोचा 8वा हप्ता कधी जमा होईल असा प्रश्न शेतकऱ्यांचा होतो। त्याचबरोबर देखील आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामध्ये एक मोठा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम देखील चालू केलं असून आता नमोचा 8वाच नव्हे तर पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता शेतकऱ्यांना देखील टाकण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम देखील करण्यामध्ये आलं असून आता 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। पण हा हप्ता पूर्णपणे डायरेक्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न मिळता हा हप्ता 2 टप्प्यामध्ये देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता 2 टप्प्यामध्ये कसा वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि आजपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे सविस्तरपणे आपण ते जिल्हे जाणून घेऊ ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली नसून तर नमोच्या 8व्या हप्त्याची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील कसलीच काळजी कसलीच चिंता
चिंता करायची गरज राहिली नसून आता तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा म्हणजेच की 22वा हप्ता 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांना देखील टाकण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे. आजपासून देखील या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी देखील मेसेज दिसू शकतो. त्यांच्या खात्यामध्ये देखील पूर्णपणे या ठिकाणी पैसे जमा होणार. 2 हप्ते देखील त्यांना पण मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून हे महत्त्वाचे 15 जिल्हे खूप महत्त्वाचे असणार आहे. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील एक मोठा आनंद साजरा करा, कारण की आता तुम्हाला पण 2 हप्ते म्हणजेच नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे. तो पण एकत्रितपणे तुम्हाला देखील टाकण्यामध्ये येणार असून आता फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी जिल्ह्याचं नाव आलं नाही तर त्यांनी देखील निराश होऊ नका. फक्त त्यांनी प्रतीक्षा करा. म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांचं या 15 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव येईल त्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. त्याच शेतकऱ्यांची पूर्णपणे 2 हप्त्याची प्रतीक्षा संपली असून त्याचा शेतकरी देखील आता खुश होणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघूया कोणकोणते शेतकरी खुश करण्यामध्ये आलेलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. आपण ते सविस्तरपणे जिल्हे याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघत चला, शेवटपर्यंत देखील व्हिडिओला बघत चला. आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला ते महत्त्वाचे 15 असलेले जिल्हे देखील आपण लगेच या ठिकाणी बघूया. ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता त्या शेतकऱ्यांना नमोच्या 8व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करायची गरज राहिली नसून त्यांना देखील आता पूर्णपणे हप्ता मिळणार आहे. आता याच यादीमध्ये पहिल्याच जिल्ह्याचं नाव आहे बीड जिल्हा. आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे. आता तुमची देखील आता पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचा ही 22वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जमा दिसणार आहे. समोरचा नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण एक मोठा दिलासाच मिळणार असून आता नांदेड जिल्ह्यातील पूर्णपणे पात्र शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित टाकण्यामध्ये येणार आहे. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता 2 हप्ते एकत्रितपणे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नाव देखील या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला पण आता नमोच्या आणि PM किसान योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करायची गरज देखील राहिलेली नाही. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण राहत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नाशिक जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामधून जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला पण आता 2 हप्ते पूर्णपणे एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार असून आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटणार आहे. समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही
देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठलीच अडचण देखील राहिलेली नाही, त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील आता मोठा दिलासा मिळणार असून तुमच्या खात्यामध्ये देखील 2 हप्ते पूर्णपणे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा.